अध्यक्ष महोदय, खरं तर सचिन कल्याण शेट्टी साहेबांचे मी खरंच आभार मानतो की त्यांनी आपल्याला सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीचं महत्त्व भविष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे आपल्याला याकडे शेतकऱ्यांना वळवावं लागेल आणि यासाठी सरकार म्हणून आपण निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आपलं धोरण आखलं असलं धोरण आपलं तर आहेच, पण अजूनही त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना माझ्या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे हे केलं पाहिजे आणि एक विषमुक्त आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी सकाळी पहिला जो मुद्दा उपस्थित केली गोष्ट खरी आहे अध्यक्ष महोदय की आपली राज्याची शेती व्यवस्था ही रासायनिक खतावरती निश्चित प्रकारे अवलंबून आहे। त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी केलेली गोष्ट खरी आहे की अध्यक्ष महोदय मागील 5 वर्षाच्या आपण रासायनिक खताचा वार्षिक खत वापर जर सरासरी जर घेतला तर साधारणतः अध्यक्ष महोदय 69 लाख टन इतका आहे। त्यापैकी खरीप हंगाम मध्ये सरासरी खत वापर हा 43 लाख मेट्रिक टन व रब्बी हंगामामध्ये 26 लाख मेट्रिक टन हा रासायनिक खताचा वापर आपण होतो असे मागील 5 वर्षाचा आपण तपासल्यानंतर लक्षात आलेलं आहे आणि साधारणतः त्यांनी मागाशी आकडे सांगितलेली गोष्ट खरी आहे। 2021-22 असू द्या त्यामध्ये 70,67,000, 22-23 64,73,000, त्यामध्ये 23-24 64,57,000 आणि 24-25 72,30,000 मेट्रिक टन आणि 25-26 74,65,000 मेट्रिक टन रासायनिक खताचा वापर झालेला आहे। याचा अर्थ निश्चित प्रकारे रासायनिक खताचा वापर हा आज मान्य सदस्य सांगितल्याप्रमाणे अतिवापर हा शेतामध्ये रासायनिक खताचा झालेला आहे आणि निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपला देश हा खताच्या बाबतीमध्ये काही गोष्टीमध्ये आयातीवर अवलंबून असतो। त्यांनी ते आकडे पण त्यांनी ते सांगितले आणि भारताच्या गरजेनुसार मला वाटतं आपल्याला जो युरिया जास्त लागतो साधारणतः 20% युरिया हा आपल्याला आयात करावा लागतो। त्याचप्रमाणे आपल्याला जे डीएपी लागतं डीएपी खत आपल्याला जास्त लागतं ते आपल्याला साधारणतः 50% हे आयात करावं लागतं आणि निश्चित प्रकारे रॉक फॉस्फेटचा मग त्यांनी उल्लेख केला, फॉस्फेटिक ॲसिडचा उल्लेख केला, कच्चा माल पण नसल्याने कच्चा माल सुद्धा डीएपी मध्ये आपल्याला बदलून आयात केलं जातं। त्याचप्रमाणे पोटॅशचा मला वाटतं त्यांनी उल्लेख केला, खनिज पोटॅशच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्या भागामध्ये भारतामध्ये नैसर्गिक किंवा साठे किंवा खाणी उपलब्ध नसल्यामुळं एमओपी खताची 100% आयात अध्यक्ष महोदय आपल्याला करावी लागते आणि खरं आहे की त्यांनी त्यात उल्लेख केला की युद्धजन्य परिस्थितीमुळे खताची कमतरता निश्चित प्रकारे हे आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय जाणवते। आता एवढं मी जास्त खोलामध्ये त्यांनी जे प्रश्न त्या एवढ्या खोलामध्ये मी जात नाही अध्यक्ष महोदय, परंतु निश्चित प्रकारे त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या निश्चित प्रकारे त्या सरकारने विचार करण्यासारखे आहेत आणि आता त्यांनी जर खताच्या कमतरतेच्या बाबतीमध्ये सांगितलं तर मला शेवटी हा विषय त्यांनी इतर विषयात विचारला असता तर आज आपण विचार केला तर निश्चित प्रकारे खताची कमतरता आपल्या राज्यामध्ये आज तरी अजिबात नाहीये। केंद्र सरकारने जे आपल्याला आवंटन मंजूर केले त्या आवंटनाप्रमाणे आपल्याला निश्चित प्रकारे पुरवठा झाला तर त्याच्याबाबतीत शेतकऱ्यांना खताची ही मंजुरी राहणार नाही आणि किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मी दुसरं काही जास्त कल्याण शेट्टी साहेब सांगत नाही कारण खूप तुम्हाला सांगण्यासारखं होतं किंवा त्यामुळं निश्चित प्रकारे खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आता विषय हा त्यांचा खतापेक्षा खताच्या अवलंबन कमी करून शेतकऱ्यांनी कमी करून नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीकडे वळावं हाच खरं त्यांचा उद्देश यातनं कल्याण शेट्टी साहेबांचा दिसतोय आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। आपल्या राज्याच्या राज्य पुरस्कृत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि आता केंद्राचं राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या दोन्ही योजनांचं उद्दिष्ट एकच असल्यानं या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली साधारण 20-3-25 रोजी पार पडलेल्या बैठकीत घेतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानामध्ये त्याचं विलीनीकरण करण्यात आलेलं आहे आणि राज्यात साधारणतः आपण जर विचार केला तर 5 लाख हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीखाली आणून आणि सकस व पोषणयुक्त शेतीमाल उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान ही नवीन योजना सुरू करण्याची अध्यक्ष महोदय कारवाई सुरू आहे आणि राज्यामध्ये सन 2026-27 या कालावधीमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवण्याचा प्रस्तावित असून नैसर्गिक शेतीला व्यापक चालना देणे
त्यामागचा प्रमुख आमच्या सगळ्यांचा हेतू अध्यक्ष महोदय आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय त्यांनी आता बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, मी बाकी येत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक शेती ही केवळ काटकसरीची शेती नाही, तर ती आपल्या धरती माता वाचवण्याची आणि येणाऱ्या पिढीला निरोगी अन्न देण्याची एक पवित्र मिशन आहे, असं मत आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी त्या बाबतीमध्ये त्यांनी हे केलं होतं. कारण मी ते अध्यक्ष महोदय एवढं त्यांना कल्याण शेट्टी साहेबांना सांगतो की निश्चित प्रकारे आपल्याला जे आपले जे नैसर्गिक शेतीच्या बाबतीत जे अभियान आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण हे करू. अजूनही त्यांच्या काय सूचना असतील त्याबाबत अजून काय सुधारणा करणं किंवा काय गोष्टी करणं, आपण कल्याण शेट्टी साहेब आम्हाला तुम्ही लेखी आपल्या सूचना कधीही देऊ शकता आणि आपण लेखी सूचना देऊन निश्चित प्रकारे त्यामध्ये आपण हे करू. देशी गायीच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की अध्यक्ष महोदय, देशी गायीच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस ही घट होते. 2019ची आपण जर पशुगणना 2013ची केली तर आपल्या देशामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये साधारणतः राज्यामध्ये साधारणतः 22,96,331 एवढ्या देशी गायींची संख्या होती. ती जर आपण 2024ची पशुगणनेचं 21 पशुगणना केली तर त्याच्या अहवालानुसार देशी गायींची संख्या ही अध्यक्ष महोदय 20,19,551 इतकी आहेत. त्यामुळे राज्यामध्ये देशी गायीच्या संख्येमध्ये अध्यक्ष महोदय दिवसेंदिवस घट होते ही वस्तुस्थिती आहे. कमी उत्पादन क्षमता आणि संगोपनाच्या खर्चाचा विचार करता इतर गायीच्या तुलनेत देशीच्या गायीचे संगोपन करणं खरंच आर्थिकदृष्ट्या हे फायदेशीर ठरत नाही. हेच अध्यक्ष महोदय यामागचं कारण आहे. आणि त्यांनी विचारलेली गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये उच्च उत्पादन क्षमता क्षमता असलेली देशी गायीची निर्मिती होण्यासाठी राज्यामध्ये 6 भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा आपण सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याचद्वारे उंच वंशावळीची वेळूची रेत मात्रापासून तयार करण्यात आलेली असून भ्रूण कमी उत्पादन क्षमता असलेल्या प्रजननक्षम गायीमध्ये प्रत्यारोपित करून उच्च वंशावळीची देशी कालवड निर्मिती करण्याचा उद्देश हा निश्चित प्रकारे आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतील देशी प्रजातीचा गायीचं भ्रूण देखील अनुदान देण्यात येत आहे. राज्यात गीर व साहिवाल या देशी प्रजातीचे लिंग विभाजित वीर्य मंत्राचा 100% अनुदान तत्वावर पशुपालकांना पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतून अनुदान तत्वावरती दुग्धाळ गाय वाटप योजनेत देशी गायीचाही वाटप सुरू करण्यात अध्यक्ष महोदय आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की त्यांनी जो विषय मी मुद्दाम ह्यासाठी सांगतो की आपल्याला देशी गायींचं निश्चित प्रकारे हे संख्या हे आपल्याला भविष्यामध्ये निश्चित प्रकारे वाढवली पाहिजे आणि त्यासाठी निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं धोरण यासाठी राज्य सरकारकडून आपण देतोय. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये आपल्याला जे पुणे येथे अजितदादा पवार साहेबांच्या नावाने जे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले, महाराष्ट्रातील खिलार, देवणी, लाल, मला वाटतं त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी लिहिले त्या गायींचा उल्लेख केला होता, त्या जातीचा उल्लेख केला होता गायींच्या. लाल खिलार, देवणी, लाल, कंदारी, गवळाऊ, डांगी व कोकण कपिला या जातीबरोबरच गीर, साहिवाल, राठी, थारपारकर व लाल सिंधी या देशी गायींचं संवर्धन तंत्रज्ञान विकास व शेतकरी मार्गदर्शन कार्य निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेब यांच्या नावाने जे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र सुरू केले त्या केंद्राबाबत अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे सुरू आहे. आणि देशी गायीची सरासरी दूध उत्पादन क्षमता पूर्वी कमी होती, त्यामुळं खरं तर शेतकरी त्या गायी त्या सांभाळण्यासाठी ते तयार नसायचे, परंतु आज त्याची जी दुधाची उत्पादन क्षमता आहे ती पर डे दिवसाला आता 8 ते 15 लिटर प्रति वाढवणं शक्य असल्याचे हे अनेक संशोधनामध्ये केंद्र आपल्याला आढळून आलेले. शेण, गोमूत्र यामधील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण अधिक असल्याने त्याची उपयुक्तता नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमध्ये वाढवण्याकरता हे संशोधन निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय सुरू आहे. सदर केंद्रामध्ये आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे उच्च आनुवंशिक क्षमतेच्या देशी गायी शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सदर संशोधन केंद्रातील गोशाळा, बायोगॅस आधारित खत प्रकल्प, अत्याधुनिक प्रयोगशाळा व इतर सुविधा निर्मिती करता प्रकल्पाचा टप्पा 2 लवकरच सुरू करण्यात येईल. सदर संशोधनाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील देशी गाय वंशवर्धन तसेच उत्पादकता वाढवण्याचे अत्यंत बहुमोल कार्य राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवण्यामध्ये येईल. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की मला वाटतं त्यांनी जे काही गोष्टी विचारल्या, गिरी, साहिवाल, रेड सिंधी आणि काक्रेज यासारख्या देशी जातीच्या गायी नैसर्गिकरित्या शुद्ध A2 दूध देतात. विविध फार्म डेअरी भेसळयुक्त ताजे A2 दूध ग्राहकांना पुरवतात.
काही दूध उत्पादक ब्रँड पॅकिंगमध्ये A2 उपलब्ध करून देतात. त्यामुळे मी अध्यक्ष महोदय खूप चांगले प्रश्न या माध्यमातून गायींचं, देशी गायींचं संवर्धन, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि भविष्यामध्ये माझ्या विषमुक्त त्यांना ते शेती हे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये यासाठी एक चांगल्या प्रकार धोरण तर राज्य सरकारचं आहेच. अजूनही यामध्ये निश्चित प्रकारे मी कल्याण शेट्टी साहेबांना एवढं सांगतो या बाबतीमध्ये आपण भविष्यामध्ये हे निश्चित प्रकारे नैसर्गिक आपल्याला नैसर्गिक शेती अभियानामध्ये जास्त अधिकचं लक्ष अध्यक्ष महोदय आपल्याला द्यावं लागेल. मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे सरकार या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं धोरण आखून एक चांगल्या कारवाई करू